अधिष्णु विष्णु वंदिता शहा सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजती. या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला हर एक जातीचा हर एक धर्माचा मावळा जर जोडून उभा राहिला तर हे स्वराज्य उभे राहील ही भावना तळागाळापर्यंत रुजविणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. आजही ज्या राजपुत्राचे नाव घेतल्यावर आमच्या घराघरातल्या मायाला असं वाटतं की अस्तपोर माझ्या पोटी जन्माला यायला हवं असा जगातला सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी महाराज. आजही ज्या राजाचे नाव घेतल्यावर आमच्या नसानसाचं रक्त खवळून अशा राजाने आपल्या जगण्यामधून दाखवून दिलं की आम्ही चुकून मुंग्याच्या वाटेला सुद्धा जात नाही, पण जर आमच्या वाटेने कोणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला देखील घाबरत नाही असा जगातला सर्वोत्तम पुत्र छत्रपती संभाजी महाराज. आजकाल असं म्हणतात की जेथे मस्तक टेकवावं अशा नमस्कारांच्या जागा हल्ली खूप कमी होत चाललेल्या आहेत, परंतु ज्यांचं नाव ऐकतात हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. एवढं अनर्थ एका विद्येने केले. या शब्दात विद्येची महत्व सांगणारे राष्ट्रपुरुष महात्मा ज्योतिबा फुले. बापा हो, पोराला जेवणाचे ताट तर सोडा, घालायला कपडे देऊ नका, पण त्याला शाळेत शिकायला धाडा. या शब्दात शिवरायांचा गौरव करणारे व विद्येचे महत्व सांगणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. मला भारताची राज्यघटना लिहिताना जास्त कष्ट करावे लागले नाही. जास्त कष्ट करावे लागले नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. या शब्दात शिवरायांचा गौरव करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जगकल्याणाची कामे करणाऱ्या महाराणी अहिल्याबाई होळकर. आज माझ्यासारखी एक सामान्य मुलगी या ठिकाणी बोलू शकते, तिचे विचार व्यक्त करू शकते. ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने स्त्रियांना शिक्षण घ्यायला मिळालं त्या स्त्री शिक्षणाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. सर्वप्रथम या महामानवांना अभिवादन करते, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करते. मी श्रावणी जाते या ठिकाणी शिवरायांचे गुणगान करण्यासाठी उभी आहे. आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही, पण काही क्षण विसरून विसरता येत नाही आणि असाच आजचा हा क्षण आहे. आपण आजकालची परिस्थिती काय हो? आज घरापुढची तुळशी गेली, घरातली माणसं आळशी झाली. आज घरापुढचा सडा गेला आणि घरामध्ये राडा झाला. आज घराबाहेरची रांगोळी गेली आणि घरातली माणसं रंगोळी झाली. आज आईची मम्मी झाली, मम्मी रमणी खेळायला लागली. बापाचा डॅडी झाला, बाप ब्रँडी प्यायला लागलाय. या मॉम पॉपच्या जमान्यात आमच्या लेकरांचा लॉलीपॉप कधी झाला हे आम्हालाच आमचे कळले नाही. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे म्हणाल सुभाषचंद्र बोस आज आम्हाला कुठे पाहायला मिळत नाही. हसत हसत फासावर चढणारे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आज आम्हाला कुठे पाहायला मिळत नाही. मैं मेरी झांसी नहीं दूंगी अशी म्हणणारी इंग्रजांशी लढा देणारी मर्दानी राणी लक्ष्मीबाई आज आम्हाला कुठे पाहायला मिळत नाही. मग मला असं वाटतं की या महापुरुषांचे विचारांचे बलिदान या मातीत व्यर्थ गेले की काय? हे जे विचार आहेत त्यांचे हे आज समाजापर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. आज स्त्रियांवरील अत्याचार, बलात्कार, भ्रष्टाचार यांसारख्या अनेक समस्या पाहिल्यावर मला असं वाटतं की हाच तो शिवरायांचं स्वराज्य आहे का? ज्यात आपण आज राहतोय हाच तो शिवरायांचं महाराष्ट्र आहे का? 16व्या शतकात 19 फेब्रुवारी 1630 ला एक तेजस्वी तारा चमकला. शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला. सनई चौघडे वाजू लागले. एक आरोही त्या सह्याद्रीच्या कडे कपड्यात दुमदुमली. अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दिनदलितांचा कैवारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला. पण शिवराय जन्मापूर्वी या महाराष्ट्राची परिस्थिती काय होती? तर 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थया नाचत होती. आया बहिणीची आबरू सुरक्षित नव्हती, मंदिरात लुटली जात होती आणि अशा या काळात शिवरायांचा जन्म झाला. आणि पुत्र जिजाऊ न झाला, पुत्र शहाजी राजांना झाला. आणि मग जनता म्हणायला लागली, किसी के पेट में से बाप पैदा होता है, किसी के पेट में से सब पैदा होता है, किसी के पेट में से बाप पैदा होता है, मगर जिजाऊ ऐसी माँ थी यारो जिसके पेट में से बापू का बाप शिवबा तैयार हुआ था, बापू का बाप शिवबा तैयार हुआ था. मग काय परिवर्तन केलं या बापाच्या बापानं? एके दिवशी काही सरदार स्वराज्याच्या किल्ल्यावरती गायकांचा नाच पाहत होते. शिवराय लहान होते, खेळत होते दरबारात. त्यांना काही कळत नव्हतं. ते देखील पडद्यामागून बायकांचा चोरून चोरून नाच पाहायला लागले. एक दासी हे सर्व काही बघून मासाहेब जिजाऊकडे गेली आणि म्हणाली, मासाहेब आपले शिवराय बायकांचा चोरून चोरून नाच पाहतायत. मासाहेब जिजाऊ क्रोधित झाल्या, बाळ शिवबांकडे गेल्या आणि त्याच्या पाठीत एक धपाटा ठेवून सांगितलं की राज या महाराष्ट्रात तुम्हाला बायांना नाचवणारा शिवबा नाही व्हायचंय, ती या महाराष्ट्रात तुम्हाला बाया वाचवणारा शिवबा व्हायचंय. म्हणून तर म्हणतात ना, आले किती गेले किती उडून गेले बरारा, संपला नाही आणि संपला नाही माझ्या शिवरायांचा दरारा.
आज आम्हाला चौथीच्या पुस्तकात सांगितलंय की शिवरायांनी अफजल खानाचा कोतवाळा बाहेर पाडला, शिवरायांनी शाहिस्ते खानाची बोटं कापली, एवढंच सांगितलंय. पण इथून पुढचा इतिहास मात्र कोणी लिहूनच ठेवला नाही. इथून पुढचा इतिहास खुद शाहिस्ते खानाने लिहून ठेवलाय. खान त्याची एक डायरी लिहायचा. त्या डायरीत त्याने लिहिलं होतं की ज्यावेळेस त्याची बोटं कापली गेली त्यावेळेस दरबारात धावपळ सुरू होती आणि त्या धावपळीत त्याची बहीण त्याच्याकडे पळत आली आणि म्हणू लागली, गजब हो गया, गजब हो गया, नरदम शिवा मेरी बेटी को उठा ले गया. त्यावेळेस खानाने उत्तर दिलं, चिंता मत करो, वो शिवा किसी की गर्दन काट सकता है, वो शिवा किसी की उंगलियां काट सकता है, मगर किसी औरत या बेटी पर कभी हाथ नहीं डाल सकता. उगाच प्रबोधनकार ठाकरेंनी लिहून नाही ठेवलं की तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, पण आमच्या शिवरायांच्या चारित्र्यावर एकही डाग नाही. राज या महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही अफजल खानाला चढवणारे कुठं आणि गुटखे आणि तंबाखू खाऊन आमचे जबडे कधी चढायला लागले आम्हालाच आमचे कळत नाही. बचेंगे तो और भी लढेंगे असे म्हणणारे तुमचे मावळे कुठं आणि बचेंगे तो और भी पियेंगे असे म्हणणारे आमचे मावळे कुठं. बघा ना, आजकालची परिस्थिती काय झाली आहे. शिवरायांच्या काळात 1 रुपयाचा देखील भ्रष्टाचार झाला नाही. त्या भ्रष्टाचारावर एक गोष्ट सांगावीशी वाटते की एक गाव होतं, त्या गावात एका माणसाचं निधन झालं होतं. आपल्याला माहितीये निधन झाल्यानंतर 10व्या दिवशी त्या माणसाचा आपण धावा घालतो. अगदी तसंच धावा होता. अहो 1 तास झालं, 2ही तास झाले, कावळा काही नैवेद्याला शिवेनाच. आता त्यावेळेस एक बाबा त्या पोरांना इकडे येऊन म्हणे की त्याच्या कानात काहीतरी सांगितलं आणि हे बघता त्या पोराने त्याच्या खिशातून ते पाकिट काढलं आणि पाकिटातून 100 रुपयाची नोट नैवेद्य जवळ ठेवली. हे पाहताच कावळा नैवेद्याला शिवला आणि हे सगळे 2-4 पोरं बघत असतात. ते त्या बाबांकडे जातात आणि म्हणतात, काय हो आजोबा, असं काय सांगितलं तुम्ही त्या पोराच्या कानात की तो कावळा नैवेद्याला येऊन शिवला. त्यावेळेस ते बाबा म्हणाले की अरे त्या पोराचा बाप तलाठी होता, 100-200 रुपये घेतल्याशिवाय एकही काम करत नव्हता. अशी आजची परिस्थिती झालेली आहे. एकदा रशियाचे परराष्ट्र मंत्री भारताला भेट द्यायला येतात. भेट आल्यानंतर आपले मंत्री महोदय त्यांना म्हणतात, सांगा काय दाखवू तुम्हाला, ताजमहल दाखवू की लाल किल्ला. त्यावेळेस ते रशियाचे परराष्ट्र मंत्री म्हणतात, मला तुमचा लाल किल्लाही पाहायचा नाही आणि तुमचं ताजमहलही पाहायचं नाही, मला महाराष्ट्रात घेऊन चला. तिचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मला गडकिल्ले पाहायचे आहेत, त्यांचं मला स्वराज्य पाहायचं आहे. पण आजकालची परिस्थिती काय हो. आज आम्ही गुटखे तंबाखू खाऊन त्यांच्यावरती त्यांची नावं देऊन आज आम्ही त्यांचा खरंच आदर करत आहोत का. मी नेहमी सांगत असते की जर आपल्याला खरी शिवजयंती साजरी करायची असेल तर ज्या शिवाजी महाराजांच्या नावाचा शर्ट आपण घातलाय तो शर्ट घालून आपण कोणत्या चुकीच्या ठिकाणी जाणार नाही, आपण याची काळजी घेतली पाहिजे. शिवरायांच्या अंगठ्या जर आपण बोटात घातल्या असतील तर तो बोटं कोणाचा द्वेष करण्यासाठी दाखवली जाणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि जर शिवरायांचं नाव तोंडात घ्यायचं असेल तर तोंडात कुठलाही व्यसनी पदार्थ घेतला नाही पाहिजे, याची काळजी आपण घेतली पाहिजे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय शिवराय.